मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये शासकीय योजनांमधील विकास कामं व रोजगार हमी योजनेमध्ये विविध युक्त्यांचा वापर करून भ्रष्टाचार सुरू असून वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हे कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नसल्याने या भ्रष्टाचारात आता मजुरांवर देखील होरपळण्याची वेळ आली आहे। रोजगार हमी योजनेत बोकाळलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी महिला मजुरांचं साखळी उपोषण सुरू आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील गट ग्रामपंचायत साजापूर अंतर्गत येत असलेल्या मोहब्बतपूर बाभुळखेड येथे रोजगार हमी योजनेच्या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत 10 ते 12 महिला गेल्या 9 ते 10 महिन्यापासून कष्टाच्या मजुरीच्या पैशापासून वंचित आहेत। याकडे कोणीही लक्ष देण्यास तयार नाहीत। रोजगार सेवक, ग्रामसेवक ते पंचायत समितीचे अधिकारी असा सर्व मिलीजुली सरकार कारभार सुरू असून गोरगरिबांची यामध्ये कुचंबणा होत आहे। शेवटी नाईलाजाने 15 मार्च पासून या महिलांनी पंचायत समितीसमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे। मूर्तिजापूर पंचायत समिती भ्रष्टाचाराचा मोठा आखाडा बनली असून येथील अधिकारी वर्गाचं दुर्लक्ष असण्यामागील कारण काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। परिसरात उलटसुलट चर्चांना उधाण आलाय। मूर्तिजापूर तालुक्यातील साजापूर गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाभुळखेड येथे लोकसहभागातून रोजगार हमी योजनेअंतर्गत 22 जून 2019 रोजी वृक्ष लागवड करण्यात आली। या वृक्ष लागवडीला आता 9 महिन्यांचा कालावधी उलटून गेला आहे। वृक्ष जगण्यासाठी पाण्याची नितांत आवश्यकता आहे। बाभुळखेड येथे ग्रामपंचायत बोरवेल असताना तेथील गावकरी पाणी देण्यास मनाई करत आहेत। याची तक्रार तोंडी वारंवार सरपंच, ग्रामसेवक, रोजगार सेवक यांच्याकडे करूनही कुणी लक्ष देण्यास तयार नाही। रोजगार हमी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या महिला जिजाबाई मुंडे, शालू सरदार, विमल डाबेराव, शांता खंडारे, नंदा चव्हाण, अनिता पवार, ज्योती सरदार, योगिता मुंडे, मीना तायडे, वनमाला सरदार या महिलांचे 10 मास्टरचे पैसे मिळालेले नाहीत। आतापर्यंत किती पैसे काढण्यात आले याची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी। पाण्याअभावी वृक्ष वाळून गेल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील। या व इतर मागण्यांसंदर्भात साखळी उपोषण पंचायत समितीसमोर करण्यात येत आहे। सदर महिलांच्या साखळी उपोषणाची वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी कशी दखल घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।